संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत बंदची हाक ही आता देण्यात आली आहे। दलित संघटनांकडून परभणी बंद, दलित संघटना आता आक्रमक झालेले आहेत। परभणी शहरात अनेक ठिकाणी टायर जाळत निषेध व्यक्त केला जातोय। मनोरुग्ण व्यक्तीनं संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याचा आरोप आहे। जिल्हाधिकारी अपर पोलीस अधीक्षकांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं। कालपासून हे आंदोलन सुरू आहे। खरं तर काल रेल्वे रोको सुद्धा करण्यात आला होता। परभणीमध्ये रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं गेलं होतं, रास्ता रोको करण्यात आला होता। परभणीमध्ये वातावरण हे तापलेलं आहे आणि आता परभणी बंदची आज दलित संघटनांकडून हाक दिली गेलेली आहे। संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान, विटंबना झाली असा आरोप करत हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे। दलित संघटना आक्रमक झाल्यात। शहरात अनेक ठिकाणी टायर जाळत निषेध व्यक्त करण्यात आला। आपले प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। अक्षय, खरं तर कालपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आज बंदची हाक देण्यात आली आहे। काय नेमकं वातावरण आत्ताच्या घडीला परभणीमध्ये पाहायला मिळतं? नक्कीच विक्रांत, काल परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा आरोप करत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर आज परभणी, गंगाखेड, पूर्णा यासह परभणीतल्या विविध शहरामध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। एकंदरीतच पाहता आता सध्या परभणीमध्ये शांततेचं वातावरण आहे। पोलीस प्रशासनाकडून देखील आता मोठ्या प्रमाणात शांतता बाळगावी असे आवाहन केले जात आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। तर आता नागरिक काय भूमिका घेतात याकडे। बरं अक्षय, तुम्ही जे म्हणताय त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शांततेचं वातावरण असलं तरी ही शांतता ही तणावपूर्ण शांतता आहे। त्यामुळं नागरिक आता या बंदकडे कसं पाहतात आणि प्रशासन या सगळ्या परिस्थितीला कशा प्रकारे हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातम्या आपण पाहतोय। संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। दलित संघटनांकडून परभणी बंदची हाक दिली गेली आहे। दलित संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। परभणी शहरात अनेक ठिकाणी टायर जाळत निषेध व्यक्त करण्यात आलाय। कालपासून हे आंदोलन सुरू आहे। संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केल्याचा आरोप आहे।